तर आज हम बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 6 सर्कल. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 6.2. बघूया क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय म्हटलं आहे तर रेडियस ऑफ द सर्कल इज 10 cm. Chord of the length is 16 cm each and what will be the distance of this chord from the center of the circle. काय सांगितलं आपल्याला की रेडियस ऑफ सर्कल काय दिलेली आहे आपल्याला 10 cm. म्हणजे काय तर आपण एक हा घेतलेला आहे आणि सेम हाच आपल्याला काय करायचं इथे पण घ्यायचा. म्हणजे हे दोन झाले आपले 10 cm. लेंथ दिलेली आहे कॉर्डची काय दिली तर 16 cm. म्हणजे ही झालं आपला कॉर्ड. हे दोन्ही पण काय झाले आपले कॉर्ड झाले. हे काय दिले आपले 60 cm. अँड व्हॉट विल दी द काय म्हटलं आपल्याला तर डिस्टन्स ऑफ दी सर्कल सांगायचं. म्हणजे काय तर सेंटर ऑफ दी सर्कल सांगायचं आपल्याला की किती येणार आहे. तर बघूया आपण सोल्युशनमध्ये काय तर पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ दी सर्कल. काय आहे तर आपण पॉईंट ओ काय घेतलेलं तर सर्कलचं सेंटर घेतलेलं आहे. ठीक आहे. एक्स वाय आणि पी क्यू आर अ कॉर्ड. बघा एक्स वाय आणि पी क्यू हे काय झाले आपले दोन कॉर्ड झाले. कारण की ह्या दोन लाईन काय तर एकतर सेंटरमधून जात नाही म्हणून काय झालं तर आपण त्याला म्हणतो कॉर्ड म्हणतो. एक्स वाय इक्वल टू पी क्यू. काय आहे एक्स वाय इक्वल टू पी क्यू. म्हणजे हे पण काय तर दोन्ही हे 16 आहे. ठीक आहे. 16 cm आणि 60 cm. आणि रेडियस किती घेतला आपण तर ओ एक्स घेतलेला आहे पहिला इज इक्वल टू किती घेतला आपण हा 10 cm. सेम दुसरा कोणता येईल आपला तर तो येणार आहे ओ पी. हा पण काय येणार तर 10 cm. म्हणजे दोन किती 10 cm. म्हणजे काय येणार तर हे दोन्ही काय आपले रेडियस येणार. नंतर बघूया काय दिलं तर ओ एस परपेंडिक्युलर टू एक्स वाय. बघा ओ एस परपेंडिक्युलर टू कशाला आहे तर एक्स आणि वायला होते परपेंडिक्युलर आपला तयार होतो परपेंडिक्युलरचा. काय दिलेला आहे एक्स एस इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय वाय. काय दिलेलं आहे तर आपण घेतला एक्स आणि एस काय केलं आहे तर मल्टिप्लाय बाय काय केलं आहे 1/2 फॉर्म्युला यूज केला आपल्या तिथे. काय आहे तर परपेंडिक्युलर ड्रॉन फॉर दी सेंटर ऑफ दी सर्कल टू द कॉर्ड अँड बायसेक्ट दी कॉर्ड. काय होणार आहे तर आपली इथे हे प्रॉपर्टी लागू होणार आहे. मग काय येणार आहे इथे एक्स एस इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय करणार आपण 16. कारण की वायची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 16 घेतली आहे एक्स वाय. ठीक आहे. सिम्पली काही नाही ते 2 16 का कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे किती येणार ते 8. म्हणजे एक्स एस इज इक्वल टू किती येणार तर 8 cm येणार आहे. ठीक आहे. बघूया नंतर इन अ ट्रायंगल अँगल ओ एस एक्स काय दिलं तर ओ एक्स एक्स. ठीक आहे. काय करायचं आहे इथे आपला पायथागोरसचा थेरम काय होणार तर लागू होणार आहे. मग काय करू आपण ओ एक्स स्क्वेअर त्याची व्हॅल्यू काय दिली 10 स्क्वेअर. एक्स एस स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आहे 8 स्क्वेअर आणि ओ एस स्क्वेअर याची व्हॅल्यू काय आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता 10चा स्क्वेअर किती होतो आपला 100 येतो. 8चा स्क्वेअर किती होतो 64 आणि ओ एसचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग काय येणार इथे 100 मायनस किती करायला लागेल 64. कारण की काय 64 हा प्लसमध्ये आहे राईट हँड साईडना. आपण जर त्या लेफ्ट हँड साईडला घेऊन गेलो तर काय होणार आपला मायनस. म्हणजे काय येणार तर 100 मायनस 64 आपली व्हॅल्यू किती येणार आहे ओ एचची तर ती येणार आहे 36. ठीक आहे. आणि 36 कशा स्क्वेअर आहे तर तो आहे 6चा. म्हणजे आपला ओ एचची व्हॅल्यू किती येणार आहे तर 6 cm एवढी येणार आहे. म्हणजे ओ एस आणि ओ टी काय झालं तर हे दोन्ही सेम म्हणजे 6 cm होणार आहे. मग काय डिस्टन्स ऑफ दी इच कॉर्ड ऑफ काय किती दिला आहे तर सेंटर ऑफ द सर्कल इज 6 cm एवढं येणार आहे. सेकंड बघूया इन द सर्कल विथ द रेडियस इज 30 cm अँड 2 इक्वल कॉर्ड आर ॲट अ डिस्टन्स ऑफ द 5 cm अँड फ्रॉम द सेंटर फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. काय करायचं आपल्याला सेंटर फाइंड आउट करायचं लेंथ ऑफ द कॉर्ड. काय सांगितलं आपल्याला रेडियस किती आपला 30 cm आहे. ठीक आहे. आपला काय केलेलं आपण दोन रेडियस तयार करायचे आहे. काय होणार आहे इथे ओ ए आणि दुसरा काय होणार आहे तर आपला ओ पी. काय तर हे दोन्ही 13 cm होणार आहे. ठीक आहे. म्हणून काय घेतलं आपण पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ दी सर्कल. काय तर पॉईंट ओ हा सेम आहे सर्कलचा सेंटर पॉईंट आहे. नंतर ए बी अँड पी क्यू आर अ कॉर्ड. तेच आपण बघितले इथे ए बी आणि पी क्यू काय झाले तर हे दोन कॉर्ड आहेत. नंतर रेडियस किती घेतले आपण तर ओ ए रेडियस ऑफ द सर्कल काय घेतलं आपण तर ओ पी आणि ओ ए असे दोन येतात आपले. ठीक आहे. म्हणजे काय घेणार आपण तिथं हे किती आहेत तर 13 cm. नंतर ओ एस इज इक्वल टू किती येणार आहे ओ एस इज इक्वल टू घेतला आपण 5 cm. आपला डायमीटर किती सेंटरपासून डायमीटर डिस्टन्स किती सांगितलं तर 5 cm सांगितलं आहे. म्हणजे ओ एसचं किती येणार 5 cm आणि ओ टीचं काय येणार तर 5 cm येणार आहे. ठीक आहे. मग काय करायचं इन अ ट्रायंगल अँगल पी एस ओ इथं काय आपला पायथागोरसचा थेरम आपण लागू करणार आहे. काय येणार ओ स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस एस ओ स्क्वेअर येणार आहे. म्हणजे किती तर पी ओ स्क्वेअरची व्हॅल्यू काय येणार आहे तर 13 स्क्वेअर इज इक्वल टू पी एस सी स्क्वेअर आपल्याला माहीत नाही आहे. आणि एस ओची व्हॅल्यू काय तर 5 cm आहे. 13चा स्क्वेअर किती 169. पी एसचा माहिती नाही 5चा स्क्वेअर होता आपला 25. सिम्पली करणार आहे 169 मधून मायनस करणार आहे 25ला. म्हणजे आपला आन्सर येते 144.
आणि हा कशाचा रूट आहे तर तो आपला इथे 12चा, म्हणजे पी एस इज इक्वल टू किती येणार तर 12 सेंटीमीटर. फ्रॉम द इक्वेशन किती येणार 2, सिम्पली काय येणार तर पी एस इज इक्वल टू 1/2 आणि हा होणार आपला पी क्यू. म्हणजे आपला आन्सर किती येतं 12 मल्टिप्लाय बाय 2 येणार आहे. म्हणजे आपण किती व्हॅल्यू काढले तर इथे किती येणार तर 24 सेंटीमीटर. आणि फ्रॉम 1 and 2 वरून काय येणार तर ए बी इज इक्वल टू पी क्यू, म्हणजे काय होणार तर हे दोन्ही काय होणार तर 24 सेंटीमीटरचे होणार आहे. ओके. सेगमेंट पी एम अँड अँगल पी एन आर अ कॉन्करंट टू कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ द सेंटर सी अँड शो दॅट द रे पी सी इज द बायसेक्ट ऑफ अँगल एन पी आणि एम. काय जर सांगितलं आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. त्यात आपल्याला काय तर आपल्याला इथे 2 ट्रायंगल दिसतात. ठीक आहे, एक ट्रायंगल बनतो आपला कोणता पी सी आणि एन बनतो. ठीक आहे, आणि दुसरा बनतो आपला पी एम आणि सी. ठीक आहे, असे 2 ट्रायंगल बनतात आपले. बघूया आता काय म्हटलं तर गिवनमध्ये काय तर सेगमेंट पी एम अँड सेगमेंट पी एन आर काय तर इक्वल कॉर्डर. काय दिलेलं आहे आपल्याला सेगमेंट पी एम आणि पी एन काय तर हे इक्वल कॉर्डर मध्ये, म्हणजे काय म्हणणार तर पी एम इज इक्वल टू होणार आपला पी एन, म्हणजे काय तर दोन्ही याची व्हॅल्यू काय सेम राहणार आहे. बघूया टू प्रूफमध्ये काय तर द रे पी सी इज द बायसेक्टर ऑफ द अँगल एन पी एम. काय तर पी सी रे पी सी बघा कशाचा आहे अँगल बायसेक्टर कोणत्याचा आहे तर एन पी आणि कशाचा एमचा. बघा हा एक ट्रायंगल आहे एन पी एम, त्याचा बायसेक्टर कोण बनला आहे पी आणि सी. ओके, आता बघूया पुढे काय म्हटलं तर प्रूफमध्ये इन अ ट्रायंगल पी एम सी अँड ट्रायंगल पी एन सी सेगमेंट पी एम कॉन्करंट टू सेगमेंट पी एन. बघा पी एम कशाला कॉन्करंट आहे म्हणते तर पी आणि एनला, कारण की दोन्ही याचं डिस्टन्स सेमच आहे. ठीक आहे, ऑलरेडी आपलं गिवन दिलेलं आहे. बघूया नंतर सेगमेंट एम सी कॉन्करंट टू सेगमेंट एन सी. आता एम सी आणि काय तर एम सी काय तर दोन्ही याचे डिस्टन्स काय यांचं पण सेम आहे, हे पण गिवनच आहे. आता बघूया सेगमेंट पी सी कॉन्करंट टू सेगमेंट पी सी. काय तर हे सेम कॉमन पॉईंट आहेत दोन्ही मधातले याचे, जे 2 ट्रायंगलला जॉईंट होतात. आता इथे टेस्ट कोणती लागू झाली आहे तर साईड टेस्ट इथे आपले काय होणार तर लागू होणार आहे याचं. ठीक आहे, नंतर अँगल पी एम सी कॉन्करंट टू अँगल पी एन सी. ठीक आहे, दोन्ही काय तर हे अँगल कॉन्करंट आहे. मग काय येणार तर अँगल एम पी सी कॉन्करंट टू अँगल एन पी सी. काय येणार तर हे पण दोन्ही कॉन्करंट येणार. मग काय रे पी सी इज द 2 बायसेक्टर ऑफ दी अँगल एन पी एम, आणि हेच आपल्याला काय करायचं प्रूफ करायचं. आपण हे प्रूफ केलेलं.